त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला आहे, त्यामुळे पुरातत्व विभागाने केलेला दावा फोल ठरलाय। यापूर्वी 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 दरम्यान हा असा प्रसंग झाला होता। पिंडीवरच्या वज्रलेपाची पुढील काळामध्ये झीज होणार नाही असा पुरातत्व विभागाने त्यावेळी दावा केला होता। मात्र अवघ्या 2 वर्षातच पिंडीची झीज झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुढील काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे। भारतीय हवामान खात्याने तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलाय। यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उष्णता असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। आधीच काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे अनेक भागांना उष्णतेसोबत पाण्याचीही चणचण भासणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे। यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने गरिबांचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारे मातीचे माठ बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत। दरम्यान मातीच्या माठांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकांनी खंत व्यक्त केली आहे। राजस्थान येथून विक्रीसाठी आलेल्या लाल मातीच्या विविध नक्षी असलेल्या माठांना मोठी मागणी वाढल्याने ग्राहकांनी पारंपरिक माठांकडे पाठ फिरवली आहे। सोलापूर राज्यातील 1239 गावांमध्ये पाणी पातळी खालावली आहे। अनेक गावे वाड्या वस्त्यांवरील हातपंप बंद पडले असून ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहिरींमधील पाणी खोलवर गेले आहे। या पार्श्वभूमीवर टँकरची मागणी वाढत असून सध्या राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 1239 गावांसह 2779 वाड्या वस्त्यांना 1532 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। कडक उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासत असताना उरळी देवाची मध्ये नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे। वाढत्या उन्हामुळे येथील विहिरी कोरड्या पडण्यास सुरुवात झाली आहे। याचा थेट परिणाम रहिवाशांवर पडतोय। पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे। गावचे पूर्ण शहरीकरण झालेलं नाहीये, मात्र लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। संकुलाचं प्रमाण वाढल्याने कूपनलिकांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होऊन विहिरींनाही पाणी कमी पडू लागलंय। प्रशासनाने येथील पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करावी अशी नागरिकांकडून मागणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये यंदा पाणी कमी आहे, त्यामुळे बांधकामासाठी महिला पाणी शुद्धीकरण केंद्राचे पाणी वापरावे असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे। तरीही बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होतोय। यापुढे असे निदर्शनास आल्यास बांधकाम बंद पाडले जाईल असा इशारा महापालिकेने बांधकाम विभागाला दिला आहे। राज्यावर असलेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे शुक्रवार 5 एप्रिल पासून 4 दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरामध्ये एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे। ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते, त्यामुळे शुक्रवारपासून हवेमध्ये आर्द्रता वाढून 5 ते 8 दरम्यान 6 ते 8 एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि 7 ते 8 एप्रिल दरम्यान विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत। यामुळेच आता टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने तब्बल 25.5 लाख टन ऊसाचे विक्रमी गाळप केले। विशेष म्हणजे विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या टेंभुर्णी युनिटमध्ये 18,60,000 टन तर कारखांबाचे युनिटमध्ये 6,25,000 टन इतके गाळप झाले आहे। तर अद्याप एक आठवडा कारखाना सुरू राहील। यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी ऊस दराबरोबरच विठ्ठलराव शिंदे कारखान्याने रेकॉर्ड ब्रेक ऊसाचं गाळप केलंय। छत्रपती संभाजीनगरामध्ये पुन्हा अग्नितांडव बघायला मिळालं। माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली। आगीमध्ये शालेय साहित्य आणि स्टीलच्या भांडी भस्मसात झाली आहेत। अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। आग विझवण्यामध्ये यश आले, मात्र लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। माजलगावमध्ये ऐन लग्नसराईमध्ये सोन्याची उच्चांकी दरवाढ बघायला मिळते। दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले। त्यातच भर म्हणून आता ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरामध्ये उच्चांकी दरवाढ झाली आहे। सोन्याने 7,000 रुपये प्रति ग्रॅम दर पार केला असून लग्नसराईमध्ये सोन्याचा फटका सामान्यांना बसतोय।
शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा नफा होत असल्याने ॲपवर दाखवून तब्बल 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी उल्हासनगरमधील इंडसइंड बँकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना अटक केली आहे। गुन्हा करताना वापरलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक यांचा सखोल तांत्रिक तपास करत प्रवीण कुमार मिश्रा आणि अशोक चौहान या आरोपींना अटक करण्यात आली आहे। बँकेमध्ये एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक यांच्याकडील एटीएम कार्ड हातचलाखीने अदलाबदली करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष 2 कडून अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यामध्ये वारंवार वापरल्या जाणाऱ्या एका कारच्या मदतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी 3 जण फरार आहेत। आरोपींची अधिक चौकशी केली असता एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 महिला आणि 2 मुलांचाही समावेश आहे। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते। गावठी कट्ट्यासह 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत आरोपीला गंगापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केलाय। कानिफनाथ माणिक मावस असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। गंगापूर ते वैजापूर हायवेवर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा समोर माहितीच्या आधारे सत्यजित ताईतवाले आणि त्यांच्या पथकाने तात्काळ हॉटेलच्या दिशेने धाव घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतलाय आणि आरोपीकडून गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसहित त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामधील केजीएन चौक या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून 2 गटामध्ये हाणामारी झाली। एका गटाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 6 जण जखमी झालेत। क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबरमध्ये 2 गटामध्ये हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर त्याचा राग मनात ठेवून एका गटाने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात 7 जण जखमी झालेत। बुधवारी झालेल्या भूकंपाने तैवान हादरले आहे। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती। अनेक ठिकाणी इमारतींचं, घरांचं नुकसान झालेलं आहे। भूकंप इतका शक्तिशाली होता की यानंतर तैवान आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आलाय।